सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व आपले आदिवासी बांधव, या राया ठाकर आणि हुतात्मा नाग्या कातकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण सर्व आज एकत्र आलो आहोत। या निमित्ताने खरोखरच काही बाबी ह्या मला आज प्रकर्षाने जाणवल्या। या कार्यक्रमामध्ये महिलांची उपस्थिती, पुरुषांची उपस्थिती जरी असली तरी पुरुष नेहमी विखुरलेले असतात किंवा त्यांना त्याचं गांभीर्य नसल्यासारखे थोडंसं चित्र दिसतंय। महिला अगदी व्यवस्थित शांतपणे ऐकत आहात आणि आजपर्यंत आदिवासींच्या इतिहासामध्ये महिला पण मागे राहिलेल्या नाहीत। महिलांनी पण खूप क्रांती केलेली आहे। आजवर जे ब्रिटिशांविरुद्ध 120 संघर्ष जे झालेले आहेत त्यामधील 70 हे केवळ आदिवासींनी एकत्र येऊन लढलेले आहेत। हा इतिहास सुद्धा आपल्याला विसरता कामा नाही। आपली संस्कृती ही जगामध्ये महान संस्कृती ठरलेली आहे आणि समजत आहे, अनेक अभ्यासामध्ये लक्षात आलेला आहे। परंतु त्या संस्कृतीचा सद्यस्थितीमध्ये जो ह्रास होताना दिसतोय त्याला जबाबदार आपणच आहोत। तर ती पण आपल्याला संस्कृती टिकवणं महत्त्वाचे आहे आणि आपले जे अनेक हुतात्म्यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्याचं बलिदान आपण कधी न विसरता आपण सर्व मिळून एकत्रित ज्या ज्या संकटांवर आपल्याला मात करता येईल त्यासाठी एकत्रित येऊन तो लढा द्यायचा आहे आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण करायचे आहे। शिक्षणाचं बघाल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे त्रिसूत्री आपल्याला सांगितलेले आहे त्यामध्ये जे बांधव आहेत, ज्या बांधवांनी ती अंगीकारली ते बांधव पुढे गेले आणि ज्यांनी ते अंगीकारले नाही ते तसेच राहिलेले आहेत। तर तीच परिस्थिती आपल्या आदिवासी जमातींची आहे। महाराष्ट्रामध्ये 47 एकूण जमाती होत्या, त्यातली थोटी आणि चौधरा ह्या 2 जमाती अगदी नामशेष झाल्या आणि आता फक्त 45 राहिलेले आहेत आणि 45 जमातींची पण आपण लोकसंख्येचा विचार केला तर त्याची उतरंड दिसत काही जमाती ह्या अगदी हजारामध्ये किंवा 3 अंकी आकड्यामध्ये आपल्याला जनगणनेमध्ये आढळतात। आणि पुढील काळामध्ये आपल्याला हा पण धोका आहे की जेवढ्या आता 45 जमाती आहेत त्या 45 जमातीमध्ये 30-32 जमाती ह्या बिगर आदिवासी असूनही त्या घुसखोरी करत आहेत। त्या व्यतिरिक्तही अजून काही जमाती सगळे अनुसूचित जमातीस येण्याचा प्रयत्न करत आहेत। तर तो पण आपल्याला लढा किंवा त्यांना पण आपल्याला आपल्या हक्काच्या संविधानिक अधिकारामध्ये घुसखोरी होऊ द्यायची नाही यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा आहे। आणि हा प्रयत्न करण्यासाठी आपण आपली मुलं, आपले सगळे नातेवाईक यांना शिक्षण देणं महत्त्वाचं आहे। शिक्षण जर नसेल तर आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये निभाव लागणे अतिशय कठीण आहे आणि शिक्षणापुढे किंवा गरिबीमुळे शिक्षण होऊ शकत नाही हे जे आहे हे आपण टाळू शकतो किंवा आपण प्रयत्न केलं, जिद्द ठेवली तर आपण शिक्षण सुद्धा घेऊ शकतो। त्याचं माझं स्वतःचंच उदाहरण आहे। माझे पण आईवडील शिकलेले नाही आणि तरी वर्गणीच्या पैशातच मी पुण्यापर्यंत MBBSला नंबर लागला माझा आणि MBBS डॉक्टर होऊन पुढे MD झाल्यानंतरही गव्हर्नमेंट सेवेमध्ये जितकं शक्य होईल तितकी मदत करत आहे। तर आपल्याला साक्षर होणं गरजेचं आहे। साक्षरतेमध्ये पण आपल्याला विविध क्षेत्रामध्ये आपले आदिवासी बांधव असणं गरजेचं आहे। शिक्षणात पुढे असले तर आपल्याला न्यायिक बाजू पण माहीत असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला न्यायिक जर लढा द्यायचा असेल तर न्यायिक बाजू किंवा न्याय कायदे माहीत नसतील तर आपण ते शासन दरबारी लढण्यासाठी घाबरत असतो। तर ते घाबरू नये म्हणून जे प्रकाश सरांनी सांगितलं माहिती अधिकार सारखे कायदे जे आतापर्यंत सर्वसामान्यांच्या बाजूने असलेला कायदा आपल्याला माहीतच होऊ दिला नाही, तर असे कायदे आपण सामाजिक लढे लढताना उपयोगात आणणे गरजेचं आहे। त्या माहिती अधिकार कायद्याबरोबरच आपल्याला वेळ येईल त्या ठिकाणी संघर्षाची सुद्धा तयारी ठेवणं गरजेचं आहे। न्यायिक बाजू असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपले काही प्रशासनात सुद्धा
अधिकारी असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या प्रशासकीय अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते। आणि असंच आपण सर्व एकत्रितपणे सारे आदिवासी एक समान या नाऱ्यानुसार जर आपण एकत्र राहिलो तरच आपल्याला न्याय मिळू शकतो। विखुरलेल्या वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या जमातीचे गट असतील, तर त्या गटामध्ये जर काम करत गेलं तर आपल्याला कधीच न्याय मिळू देणार नाही सध्याच्या कालावधीमध्ये। त्यामुळे आपण नेहमी असंच एकत्रित राहावं आणि आपल्याला एकमेकाला सहकार्य करायचं आहे। अकोले तालुक्यामध्ये आमचे काही बांधव, त्यांच्या लक्षात आलं की कातकरी बांधव जे राहतात एका घरामध्ये 30 ते 35 घरात व्यक्ती आहेत आणि त्यांना कसं तरी अनधिकृत ठिकाणी कुठेतरी झोपड्यामध्ये राहायची वेळ येते। तर त्यांचा सर्वे करून अकोले तालुक्यामध्ये डॉक्टर पुळे, डॉक्टर लोहरे आणि ट्रायबल डॉक्टर्स फोरम, त्याचबरोबर आफरोट म्हणून एक संघटना आमची डॉक्टरांचीच आहे, तर त्यांनी सहकार्य करून त्यांना दाखले मिळवून देणे, त्यांना रेशन कार्ड मिळवून देणे, त्यांच्या जे इतर योजना असतील त्या योजनांची माहिती देणे, असं काम सुरू केलेलं आहे। तर ते अशा पद्धतीने आपल्याला सर्व जिल्ह्यांमध्ये आदिवासी बहुल जे जिल्हे आहेत त्यामध्ये सर्व आदिवासींनी एकत्र येऊन आपल्या बांधवांना त्यांची गरज काय आहे हे शोधून त्यानुसार एकमेकाला मदत केली तर निश्चितच आपण पुढे जाऊ। आपण खूप मागे राहिलेलो आहोत आणि त्यामुळे या शिक्षणाच्या बाबतीत आणि न्यायाच्या बाबतीत या विभागामध्ये आपले बरेचसे अधिकारी नसल्यामुळे बरेचसे लढे हे अर्धवट लढले जातात। सुरुवातीला अन्याय झाला म्हणून काही कालावधीत लढला जातो आणि त्यानंतर त्याकडे लक्ष न दिलं तर ते लगेच त्या लढ्याची तीव्रता कमी होते आणि इतर समाज जे आहे ते आपल्याला गृहीत धरून जी आहे तीच परिस्थिती आपल्यावर पुढे भविष्यात येत असते। त्याच्यामुळे आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही त्रिसूत्री मात्र आपल्याला एकत्रित लढण्याची वेळ आता आलेली आहे। यापूर्वी पण आपल्या महिला ज्या झलकारी राणी असतील, राणी दुर्गावती असतील, राणी गायडेजुलू असेल, राणी चन्नम्मा असे जवळजवळ 90 ते 120 हुतात्म्यांची यादी मी मागील 9 ऑगस्ट रोजी त्यांचं चरित्र किंवा वाचण्यात आलं। तर आपल्या आदिवासींना खूप मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचं आपण सर्वांनी स्मरण करून यापुढे पण आपल्याला लढे लढावे लागणार आहेत, परंतु ते एकत्रित लढले तरच आपल्याला यश येणार आहे। तर यासाठी आपण सर्व बांधवांनी आज ज्याप्रमाणे एकजूट दाखवली त्याप्रमाणे यापुढे दाखवावी आणि एकमेकाला सहाय्य करत आपली प्रगती कशी होईल, आपल्या अडचणी कशा सोडवल्या जातील, आपले संविधानिक हक्क कसे आपल्याला मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील राहू, हेच या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगतो। मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय आदिवासी।